मराठा समाजाचे कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते नरेश मस्के यांच्यात खडाजंगी। सखल मराठा समाजाचे कार्यकर्ते नरेश मस्के यांना निवेदन देण्यासाठी टेंबीनाका येथील आनंद आश्रम या ठिकाणी आले होते। मराठा आरक्षण आंदोलन आणि उपोषणादरम्यान ठाणे शहरात व जिल्ह्यात कोणत्याही पक्षाच्या राजकीय नेत्यांनी मंत्र्यांनी ठाण्यात येऊ नये, तसेच राजकीय कार्यक्रम सभा घेऊ नयेत अशी पत्रकात मागणी केल्याने मस्के यांनी कार्यकर्त्यांना उलट प्रश्न केलेत। तुम्हाला तुमच्या व्यासपीठावर खासदार राजन विचारे, आमदार जितेंद्र आव्हाड चालतात, मग ठाण्यात राजकीय नेते मंत्री तुम्हाला का नको? सर्व पक्षीय आमदार खासदार आणि मंत्री मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सकारात्मक आहेत, मग त्यांना शहरात बंदी का? नरेश मस्के यांनी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना असे प्रश्न केले आहेत। तर नरेश मस्के आमची मागणी मान्य करत नाही, आमचं म्हणणं पूर्ण ऐकून घेतलं नाही, आम्हाला बोलू न देता स्वतः राजकीय भाषा वापरत विषय भरकवत असल्याचा मराठा कार्यकर्त्यांनी यावेळी आरोप केलाय। आज या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्रवक्ते महाराष्ट्र राज्य नरेशजी मस्के साहेब यांना आम्ही पत्र द्यायला आलो होतो। मराठा समाजाच्या वतीने, सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आमची त्यांना अशी विनंती होती की जे ठाण्यातले समाज बांधव या ठिकाणी 5वा दिवस आहे आमरण उपोषणाला बसलेले आहेत मराठा समाजाच्या आरक्षणाकरता, त्यासाठी आम्ही त्यांना विनंती अर्ज करायला आलो होतो की आपल्या पक्षामार्फत या ठाणे शहरात आपण जे कुठले कार्यक्रम भविष्यात आयोजित करत असाल किंवा या ठिकाणी जे बाहेरचे नेते येत असतील तर त्यांना बोलू नये व शांततेत जे आमचं आंदोलन चालू आहे शांततेच्या मार्गाने, लोकशाहीच्या मार्गाने ते चालू राहण्यास सहकार्य करावे ही विनंती करायला आलो होतो। परंतु त्यांनी त्या ठिकाणी 2 प्रश्न उपस्थित केले की राजन विचारे खासदार आपल्या व्यासपीठावर कसे, जितेंद्र आव्हाड आमदार हे आपल्या व्यासपीठावर कसे? त्याला आम्ही उत्तर देताना बोलायला गेलो, त्यांनी आम्हाला बोलू दिलं नाही। त्यांनी राजकारणाची भाषा वापरून राजकीय विषय वाढवले, राजकारणाच्या गोष्टी काढल्या। ते आम्ही कुठल्या पक्षाचे पदाधिकारी आहोत, पण आम्ही समाजाचं काम करताना पक्षाच्या चपला पक्षाचं जे आमचं मनातलं आहे ते साईडला ठेवून आम्ही समाजासाठी पहिला समाजासाठी आम्ही काम करतोय। परंतु या ठिकाणी असं झालेलं आहे की नरेशजी मस्के हे कुठल्याही प्रकारे आमची बाजू ऐकून घेतली नाही। त्यांनी या ठिकाणी आमच्या विनंती पत्राला पत्र स्वीकार केलेलं आहे, परंतु जे राजन विचारे आणि जे जितेंद्र आव्हाड या ठिकाणी आले होते त्यावेळीपर्यंत दर रात्री आमची 10 वाजता बैठक असते सकल मराठा समाजाची, पुढची भूमिका काय त्यात गोष्टी ठरत जातात। त्याप्रमाणे रात्री 10 वाजता आमची बैठक झाली, त्यामध्ये तो विषय झाल्यानंतर चर्चा झाली की राजकीय लोकांमुळे वादविवाद होतात, तर आपण राजकीय लोक नको, आम्ही व्यासपीठाला राजकीय लोक नाही ठेवली। त्यामध्ये लोकप्रतिनिधी हा शब्द आम्ही वापरला आहे, लोकप्रतिनिधींना आम्ही या व्यासपीठावर स्थान नाही सांगितलं आहे, त्यात राजकीय नेतेही शब्द आहे, परंतु लोकप्रतिनिधी याचा अर्थ नगरसेवक, पण ते आता नगरसेवक कोणी नाही आहेत या ठिकाणी, आमदार आहेत, खासदार आहेत, पण जे स्थानिक आमदार खासदार ठाणे शहरातले आहेत त्यांना कुठेही जाण्यास आमची हरकत नाही। सन्माननीय मुख्यमंत्री या ठाणे शहराचे आहेत, त्यांनाही आम्ही कुठे म्हणत नाही जाऊ नका करू नका, परंतु बाहेरून जिल्ह्यातून जे या ठिकाणी कलेक्टर ऑफिस अथवा ठाण्यामध्ये कार्यक्रम भाषणं तुमचे मेळावे असतील हे सर्व पक्षीयांना निवेदन आम्ही देत आहोत। त्यातली पहिली सुरुवात आम्ही या शिवसेना शिंदे गटाकडून सुरू केली होती। त्या ठिकाणी नरेशजी मस्के यांनी आम्हाला पत्र स्वीकारलं, परंतु त्याबद्दल जे काही त्यांनी वक्तव्य केलं त्याचा खुलासा आता आम्ही या ठिकाणी केलेला आहे। समाजाकडून आज निवेदन देण्यात आलेलं आहे, या ठिकाणी तुमच्याशी चर्चा देखील झालेली आहे, काय नक्की म्हणणं आहे त्यांचं आणि तुमची भूमिका काय? प्रथम मराठा आरक्षणाचा जो विषय आहे, मराठा आरक्षणाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। मराठा आरक्षण मिळालं पाहिजे मराठ्यांना, या मागणीला पूर्णपणे आमचा पाठिंबा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी यासाठी वेळ मागितलेला आहे। मी सुद्धा स्वतः मराठा आहे, मराठा आरक्षणाच्या यापूर्वी झालेल्या आंदोलनामध्ये तन मन धन याने सुद्धा आम्ही सहभागी झालेले आहोत। केवळ राजकारणाकरता मराठा नेता आहे म्हणून मला मिरवायचं नाही आहे। आता या ठिकाणी ठाण्यातील काही पदाधिकारी, काही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी होते, काही उभाटाचे पदाधिकारी होते, या ठिकाणी आले आणि त्यांनी निवेदन दिलं की कुठलाही आमदार खासदार, कुठलेही राजकीय नेते आणि पदाधिकारी ठाण्यात फिरायचं नाही आणि ठाण्यामध्ये कार्यक्रम करायचे नाही। मी त्यांना उलटा प्रश्न विचारला की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही आहोत, मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची आत्तापासून पूर्वीपासूनची भूमिका आहे,
जर तुम्ही म्हणत असाल की आमदार खासदार आणि लोकप्रतिनिधी यांनी ठाण्यात फिरायचं नाही, त्यात आमदार खासदार किंवा लोकप्रतिनिधी यांची काय चूक आहे? प्रत्येक जण म्हणतोय की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. काल परवा आमच्या ठाण्याचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ आमदार आहेत, ज्येष्ठ नेता आहेत ठाण्यामध्ये, ठाणा ग्रामीण भागातील किसन कथोरे साहेब यांच्या बाबतीत जो काही प्रकार केला याचा काही संबंध नाही, मराठा समाजाचाही काही संबंध नाही. अशा व्यक्तीने जाऊन त्यांच्याशी जो चुकीच्या पद्धतीने वागणूक केली, चुकीच्या पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट केली, ते जिल्हा परिषदेमध्ये काही कामानिमित्त आले होते आणि त्यांचा अपमान केला, हे योग्य आहे का? कथोरे साहेब म्हणालेत का कधी की बाबा माझा मराठा आरक्षणाला विरोध आहे? ग्रामीण भागात काम करणारा हा जुना नेता, गेले कित्येक वर्ष ते आमदार आहेत, त्या माणसांचा तुम्ही अपमान करताय. आणि तुम्हीच हे जे काही आता काही तथाकथित जे मराठा समाजाचे आमच्या ठाण्यातील लोक आहेत त्यांनी जे काही आंदोलन सुरू आहे त्या ठिकाणी राजन विचारे मी पाहिले त्यांच्या व्यासपीठावरती जितेंद्र आव्हाड ज्यांनी कायम मराठेशाही, हिंदुत्व या सगळ्याला कायम विरोध केलाय, ते व्यक्ती त्यांच्या व्यासपीठावरती त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांचा त्या ठिकाणी स्वागत सुरू होतं. मी त्यांना एवढाच प्रश्न विचारला, जर तुम्ही इतर आमदार खासदारांना जर विरोध करत असाल मग तुमच्या व्यासपीठावरती ही मंडळी कशी? नक्की हे आंदोलन कुणाचं आहे? महायुतीच्या विरोधात आघाडीचं आहे का एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या विरुद्ध विचारे आणि आव्हाड युतीचा आहे का, आघाडीचा आहे का? तुम्ही एकीकडे म्हणतात आमदार खासदारांना विरोध, ठाण्यात कार्यक्रम करायचे नाहीत, कार्यक्रमात फिरायचं नाही, आणि मग तुमच्याच व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे? हा मी एक सोपा प्रश्न त्यांना विचारला. त्यानंतर त्यांना मी विचारलं की तुम्ही काही पक्षांचे पदाधिकारी आहात, तुम्ही पण राजकीय पदाधिकारी आहात, मग तुमचा काही यामध्ये दोष आहे का? मग राजकीय पदाधिकाऱ्यांनी पण फिरायचं नाही, ठाण्यात कार्यक्रम करायचं नाही. तुम्ही जे काही कार्यक्रम करता आहात दिवाळीच्या निमित्त तुमच्या प्रभागांमध्ये तुम्ही जे काही कार्यक्रम करणार आहात ते तुम्ही करणार आहात की नाही त्याचं उत्तर ते देऊ शकले नाही आहेत. तुमच्या पक्षामार्फत जे काही कार्यक्रम आहेत, दिवाळी पहाट असेल किंवा इतर काही गोष्टी असतील, त्याला तुम्ही विरोध करणार आहात का, त्याला पण ते उत्तर देऊ शकले नाही आहेत. मला एवढंच म्हणायचं आहे की मराठा आरक्षणाच्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत, सर्वजण, प्रत्येक जणाचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. परंतु त्या मराठा आरक्षणाच्या नावावरती कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काही जण प्रकार करत आहेत आणि काही जण स्वतःची राजकीय जे काही इच्छा आकांक्षा आहे ती पूर्ण करण्याकरता मराठा या शब्दाचा जर वापर करत असतील, जुने काही हिशोब चुकते करायचे प्रयत्न करत असतील किंवा कोणाच्या हातातलं बाहुलं बनून या ठिकाणी राजकीय नेत्यांना बदनाम करण्याचे प्रयत्न करून कायदा आणि सुव्यवस्थेचं बिघडवण्याचं काम करत असतील तर मी त्यांना विनंती केली, असं करू नका. सर्वजण मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, परंतु ठाण्यामध्ये वातावरण चांगलं आहे, अशा पद्धतीने तुम्ही लोकांना कार्यक्रम करू नका, असं करू नका. मग पहिलं प्रथम तुम्ही काय करताय? तुमचे कार्यक्रम तुम्ही रद्द केले का? तुम्ही ज्या राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करता, तुम्ही पदाधिकारी आहात, राजकीय जोडे तुम्ही तिथे पहिलं राजकीय पक्षाच्या ह्याला नेत्याला तुम्ही सांगितलं का? हे काय चाललंय? अशा पद्धतीने मी त्यांना फक्त प्रश्न विचारला की जर आमदार खासदारांना विरोध असेल तर तुमच्या व्यासपीठावरती राजन विचारे आणि जितेंद्र आव्हाड कसे, याचं उत्तर त्यांनी द्यायला पाहिजे होतं. नाही आमचं नंतर ठरलं असं नसतं. आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, तुम्ही मराठा आरक्षणाच्या नावाने आम्हाला पत्र देऊन आलात म्हणजे तुम्हीच मराठा आरक्षणाच्या बाजूने असं नाही. आम्ही सुद्धा मराठा समाजाचे आहोत, आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत. मराठा आरक्षण द्यायला पाहिजे हे आजही आमचं मत आहे आणि पुढेही राहणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अशा पद्धतीने सांगितलेलं आहे.